नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि राज्यभरात सध्या प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. कारण अनेक ठिकाणी ज्यांना उमेदवारी मिळालेली नाहीये त्यांनी नाराजीचा सूर आळवलाय. संभाजीनगरमध्ये तर या नाराजीचा उद्रेक पाहायला मिळालाय. उमेदवारी न मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवार आक्रमक झालेत. नाशिकमध्ये एबी फॉर्मसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांचा गोंधळ पाहायला मिळालाय. नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात तोडफोड केली. पुण्यामध्ये एबी फॉर्म न मिळाल्याने शिवसैनिक संतप्त आहेत. अकोल्यात विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय. अमरावतीत एबी फॉर्म न मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की. राज्यातल्या 29 महानगरपालिकांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मुंबई वगळता सर्व ठिकाणी अर्ज भरण्याची मुदत उलटून गेलेली आहे. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी शेवटपर्यंत उमेदवार जाहीर केले नव्हते. उमेदवार जाहीर केल्यानंतर अगदी अखेरच्या टप्प्यामध्ये एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं. त्यामुळे अनेक इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरता आले नाहीत, एबी फॉर्म मिळाले नाहीत. ज्यांना पक्षाचे एबी फॉर्म मिळाले नाहीत त्यातल्या अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे आणि नाराजी व्यक्त करताना अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, पुणे, अकोला, अमरावती या सगळ्याच ठिकाणी अनेक पक्षाच्या उमेदवारांनी आपल्याच पक्षाला घरचे आहेर दिले. माझे सहकारी तेजस मोहतुरे आता आपल्या सोबत आहेत नागपूरमधली अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तेजस, नेमकं काय झालेलं आहे? कुठल्या